नमस्कार मित्रांनो. रवी करंदीकर सिंहगडवर जाऊन आलो आणि सिंहगडवर छान जाऊन आलो. वाह. आज मला माझा इतका अभिमान वाटतोय ना की काय विचारू नका. अरे, काय विचारू नका असं म्हणायचं नाही, नाही का? नाही, विचारा विचारा. तर आज मला माझा अतिशय अभिमान वाटतोय. काय झालं, गेले खर तर काही महिने मी माझी मोबिलिटी वाढावी मोबिलिटी वाढावी म्हणून बरेच मुवमेंटचे एक्सरसाइज करत होतो. तर त्या एक्सरसाइजचा आज मला जरा काहीतरी परिणाम जाणवला. म्हणजे मी चढताना सुद्धा अतिशय छान चढलो, उतरतानाही अतिशय छान उतरलो. म्हणजे चढण्याच्या माझ्या ज्या सगळ्या मुवमेंट्स होत्या ना, म्हणजे मी पाय टाकल्यानंतर त्या पायावर सर्व शरीराचं वजन देऊन किंवा उचलून मी पुढचं पाऊल टाकायचो. चढताना असं करावं लागतं ना, असं असं असं. तर त्यावेळेला ज्या पद्धतीने माझं शरीराचं वजन मी उचलायचो आणि पुढचं पाऊल टाकायचो ना, तर ते अतिशय व्यवस्थित झालेलं होतं. म्हणजे काय, म्हणजे माझं पूर्ण शरीर व्यवस्थित अलाइन झालेलं आहे, है ना? सर्व शरीर पूर्ण अलाइन झालेलं आहे. आणि माझे या मुवमेंट मध्ये जे कुठले अवयव इन्व्हॉल्व आहेत, तर ते अतिशय व्यवस्थित काम करता आहेत. आणि त्या सगळ्यांचं कोऑर्डिनेशन अतिशय व्यवस्थित झालेलं आहे. अर्थात मी याकरता आधी वॉर्मअप वगैरे केलेला होता, म्हणजे मी नेहमीच करत होतो. तर वॉर्मअप करून झाल्यानंतर मी चालायला लागलो ना, तर तोपर्यंत म्हणजे खरं तर मी असं बसमधनं उतरल्यापासून विचार करत होतो, किंवा मला विचारत होतो की अरे, माझे पाय कसे आहेत, माझ्या चालण्याची हालचाल, चालण्याची क्रिया कशी होते आहे. पण मला त्याचं उत्तर मिळालेलं नव्हतं. वॉर्मिंग अप केल्यानंतर मी थोडा गड चढून गेल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं ना की आज आपण खऱ्या अर्थाने फिजिकली फिट आहोत. फिजिकली खऱ्या अर्थाने फिट आहोत आणि आपलं शरीर अतिशय व्यवस्थित काम करत आहे. हे जाणवल्यानंतर मला इतका उत्साह आला की त्या उत्साहामध्ये मी पटापट चढून गेलो. पण तरी सुद्धा त्या उत्साहामध्ये मी पटापट चढून जात असताना आजूबाजूचा निसर्ग, म्हणजे आता सध्या आता फाल्गुन महिना चालू आहे, तुम्हाला माहिती आहे, आजूबाजूचा निसर्ग म्हणजे सगळा वाळलेला आहे. पण त्या वाळलेल्या निसर्गाचा सुद्धा आनंद घेत 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 मी वर गेलो. वाटेत आज तशी गर्दी नव्हती, पण वाटेत उतरणारे कोण एक दोन लोक भेटले, त्यांच्याकडनं मी माझ्या असं एकदम ऍक्शन बाज फोटो बिटो काढून घेतले. तर असा एकंदरीत मी खुश होतो. म्हणजे मनाने पण खुश होतो आणि शरीर पण माझं नीट काम करत होतं, त्यामुळे मी खुश होतो. आणि त्याच्यात भरीस भर म्हणजे काय झालं माहितीये, अरे आज सकाळी, आज मला 6ची बस मिळाली बरं का. तर त्या 6च्या बसने मी 6:30ला अटकरवाडीला उतरलो. तर त्याच वेळेला मला जाणवलं की हवेत गारवा आहे. काल परवा मी टेकडीवर पण तुम्हाला सांगितलं ना की सकाळी हवेमध्ये गारवा असतो. तर तसा बसमधनं उतरल्यानंतर सिंहगडाच्या पायथ्याशी सुद्धा हवेमध्ये गारवा होता. आणि नंतर चढताना मला असं लक्षात आलं ना की चढताना चक्क अशा मंद गार हवेच्या झुळका येत होत्या. म्हणजे वारं नव्हतं बरं का, वारं नव्हतं, अशी झुळूक होती. आणि कॉन्स्टंट झुळूक होती. आणि ती झुळूक गार होती. म्हणजे आता या फाल्गुन महिन्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की असं 7:30 वाजले तरी असं लख्ख प्रकाश पडलेला असतो. म्हणजे सूर्योदय झाल्यानंतर प्रकाश एकदम लख्ख होतो. तापायला त्याला वेळ लागत नाही, तो बघता बघता तापायला लागतो.
तर ऊन तापत आहे, तापलेलं आहे असं जाणवत असलं तरी सुद्धा वाऱ्याची झुळूक गार होते. असा हवेमध्ये शेवटपर्यंत गारवा होता. तो त्या शेवटपर्यंत असलेल्या हवेतल्या गारव्यामुळे इतकं आल्हाददायक वाटलं ना. आहाहाहाहा. तर मग काय असा मजेत, अतिशय मजेत, अतिशय खुशीत, अतिशय आनंदात पुढे दरवाजावर गेलो. नंतर आतमध्ये गेलो, मुजुमल्यांकडे चहा वगैरे पिलो. त्याच्यानंतर मी अशी आज एक छान चक्कर मारली. म्हणजे टिळकांच्या बंगल्यावरनं, राजाराम महाराजांच्या समाधीवरून, कलावंतडीच्या बुरुजावर, तानाजीच्या कड्यावर, तिकडनं मग पार अगदी अगदी तिकडे म्हणजे झुंजार बुरुजाच्या वाटेपर्यंत, कल्याण दरवाजाच्या वाटेपर्यंत गेलो. झुंजार बुरुजावर गेलो नाही, कल्याण दरवाजावर गेलो नाही, तिथून देवटाक्यावर परत आलो. तिथे छान गार पाणी प्यायलो. आता हे हे मी गार पाणी टाक्यावर प्यायलो ना, तर त्यावेळेला 11 वगैरे वाजलेले होते. म्हणजे मी जवळजवळ असं एक 9:30 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत 1.5 तास गडावर फिरत होतो. ऊन तापलेलं होतं पण हवा गार होती. त्यामुळे असं काही वेगळंच वाटत होतं. अर्थात अर्थात आजूबाजूला ना अजिबात व्हिजिबिलिटी नव्हती. म्हणजे सिंहगडावरून खडकवासल्याकडे बघा, नाही तर राजगडाकडे बघा, नाही तर पानशेताकडे बघा, अजिबात व्हिजिबिलिटी नव्हती. प्रदूषणामुळे सगळं म्हणजे गढूळ गढूळ वातावरण होतं. म्हणजे अजिबात स्पष्ट स्वच्छ दिसत नव्हतं ते. 2-3 शुक्रवार पूर्वी कसं असं सगळं स्वच्छ दिसत होतं ना, आज अजिबात दिसत नव्हतं. पण त्या गार हवेमुळे आणि हवेच्या झुळकीमुळे, म्हणजे वारं नाही, झुळूक तलब रेशमी गार वाऱ्याची झुळूक, वा बघाय देव टाक्याचं थंड गार पाणी पिलो. देव टाक्यावर जरा पिकनिकला आलेली एक 10, 15, 20 माणसं दिसली. नाहीतर गडावर मी जे फिरत होतो ना, तर त्यावेळेला अशी विशेष कोणी माणसं पण नव्हती. तर विशेष माणसं नाहीयेत म्हणजे ऍक्च्युली मला कोणी दिसलंच नाही असं म्हणायला हरकत नाही. तर त्यामुळे असा मी एकटा तापलेल्या गडावर गार हवेमध्ये असा छान फिरतो आहे. माझी इतकी तंद्री लागलेली होती ना. हा गडावरचा एकांत, गरम गरम एकांत मी अगदी एन्जॉय केला. गडावर पण मी खूप फोटो काढले. मग तिथून आल्यानंतर काय करावं, भूक लागली होती. अरे आज गर्दी नसल्यामुळे जेवायला सुद्धा प्रवीणचं हॉटेल बंद होतं, चव्हाणांचं हॉटेल बंद होतं. मग मुजुमल्यांच्याकडे मी पिठलं भाकरी खाल्ली आणि मुजुमल्यांच्याच सावलीमध्ये झाडाखाली मस्त ताडून दिली. 1 तास झोपलो. फक्त त्यावेळेला काय झालं, माझ्या शेजारी एक माणूस येऊन झोपला आणि तो मोबाईलवर त्या इराणच्या युद्धाबद्दलचे काय ब्लॉग किंवा काय असं सगळं ऐकत बसलेला होता. आणि मोठ्याने ऐकत होता, म्हणजे इयरफोन वगैरे काही नाही बरं का. तर त्यामुळे ते माझ्या कानावर पडत होतं, पण मी तिकडे दुर्लक्ष केलं आणि मस्त झोप काढली. आणि मग काय उठलो आणि उन्हात परत असा उतरायला लागलो. तर उतरताना म्हणजे साधारणतः 2-2:30 वगैरे झालेले होते. त्यामुळे ऊन तर तापलेलं होतं, पण उतरताना सुद्धा थंडगार वारं. फक्त आता वारं होतं, म्हणजे सकाळी चढताना झुळूक होती ना, तर आता वारं होत होते. तर अशा त्या गार वाऱ्यामध्ये मी मजे तिकडे उतरून आलो. हा 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 हा. उतरताना सुद्धा काय कॉन्फिडंटली मी उतरलो. म्हणजे आज माझ्या पायांमध्ये आत्मविश्वास पुरेपूर भरलेला होता आणि ते इतक्या कॉन्फिडंटली गड उतरत होते ना, ते बघूनच मला खूप कौतुक वाटलं, खूप अभिमान वाटला तो. तर अतिशय छान उतरून आलो.
तर त्यामुळे मी इतके दिवस जी ट्रीटमेंट घेत होतो म्हणजे सेल्फ ट्रीटमेंट, की माझी मोबिलिटी वाढावी है ना, गड चढणं उतरणं मला सहज करता यावं ह्याच्याकरता मी जे काय व्यायाम प्रकार करत होतो, तर त्याचा परिणाम मला आज जाणवला. आणि त्यामुळे माझं वय वाढलं असेल, मी आता 70 ओलांडली असेल, पण माझे जॉईंट्स आणि माझे मसल्स आणि माझं पूर्ण शरीर हे अजून सुद्धा व्यवस्थित काम करत आहे. म्हणजे वयाबरोबर माझे जॉईंट आता थकलेले आहेत, कुरकुरायला लागलेले आहेत, माझे मसल्स आता नीट काम करेन असे झालेले आहेत. असं काहीही नाहीये, ते व्यवस्थित काम करता आहेत. हे बघून हे जाणवून मला आज खूप बरं वाटलं. हा 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 हा. चला येतो. आहा आहा आहा. रे 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 द्रेन 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 तन दरे 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 ना तन तुम तदरे तदरे दानी दारे दानी तदारे दानी ओ दानी तुम 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 तन ना 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 द्रेन 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 तदानी नादिर दे नादिर दे तुम देर देर तुम दिर दिर तना देताम तुम दिर दिर देताम तुम देर 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 तक दिकर तक धा धा दिन किरधान तधा दिन न कान किरनक त्रान तधा 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 दे न दे न दे न दे न तन दे ना रे रे ना 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 रे दे तर ना दे रे दे रे ना दे रे ना दे रे ना दे ना धे नमस्कार मित्रांनो, रवी करंदीकर.